हाय किड्स, आज आपण सायन्सचा चॅप्टर चालू करतोय. सेल्स द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ लाईफ. बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण मागच्या स्टँडर्ड्समध्ये पण शिकलेलो आहे की एव्हरी लिव्हिंग बिईंग इज मेड अप ऑफ सेल्स. म्हणजे आपल्या बॉडीचं किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे कोणी आहेत त्यांच्या बॉडीचं सगळ्यात लहानात लहान युनिट काय आहे तर ते म्हणजे सेल आहे. सेल हे काय आहे? लेट अस सी. लोएस्ट लेवल ऑफ ऑर्गनायझेशन लेवल आपण मागच्या काही स्टँडर्ड्समध्ये 7th स्टँडर्डमध्ये वगैरे शिकलेलो आहे. ऑर्गनायझेशन लेवल म्हणजे काय की सेल हे सगळ्यात बेसला येतं, त्याच्यानंतर टिश्यूज तयार होतात, त्याच्यानंतर टिश्यूजचे ऑर्गन्स तयार होतात, ऑर्गन्सच्या ऑर्गन सिस्टीम्स तयार होतात आणि ऑर्गन सिस्टीमचा ऑर्गॅनिझम तयार होतो. तर सगळ्यात बेसला कोण आहे तर सेल्स आहेत. इट इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. आता हे पण आपण 7th स्टँडर्डमध्ये बघितलं आहे की सेल जे असते ही आपल्या बॉडीचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे. युनिट म्हणजे काय? दॅट इज द लास्ट पार्टिकल ऑफ आवर बॉडी. स्ट्रक्चरल का म्हटलं जातं? कारण आपली बॉडी जी स्ट्रक्चर जे काही आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीचं जे काही स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर जे आहे ते ह्या सेल्समुळं तयार झालेलं असतं. जसं आपण बघतो एखादं घर बांधत असताना त्याच्या ज्या भिंती आहेत ह्या भिंती कशाच्या बनवल्या जातात तर ब्रिक्सच्या बनवल्या जातात. सो दॅट ब्रिक इज अ युनिट. आणि अशा अनेक ब्रिक्स एकत्र ठेवून ते पूर्ण घराला एक स्ट्रक्चरला एक आकार काहीतरी मिळतो. तसं आपल्या बॉडीचा जो काही शेप आहे, जो काही त्याला आकार आलेला आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमला जो काही शेप आहे हा शेप ह्या सेल्समुळे असतो. म्हणून त्याला म्हटलं जातं स्ट्रक्चरल युनिट ऑफ लाईफ. फंक्शनल युनिट का म्हटलं जातं? कारण एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे काही फंक्शन्स परफॉर्म करतो, टू बी अ लिव्हिंग बीइंग, ती सगळी फंक्शन ही एक सेल कंप्लीट करत असते. इथं खाली बघितलेले बघा. अ सिंगल सेल परफॉर्म्स न्यूट्रिशन, रेस्पायरेशन, एक्सक्रीशन, ट्रान्सपोर्टेशन आणि रिप्रोडक्शन. ही जी सगळी कामं आहेत जी आपल्या बॉडीमध्ये एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या, एखाद्या लिव्हिंग बीइंगच्या बॉडीमध्ये डे टू डे बेसिसवरती चालू असतात. कशासाठी? टू बी अ लाईव्ह. तर त्याच्यासाठी असणारी ही सगळी फंक्शन्स जी आहेत ती ह्या सेलमध्ये कॅरी केली जातात. विदाउट सेल्स वी आर अ ब्लॉब ऑफ केमिकल्स. जर आपल्या बॉडीत सेल नसतील तर आपण काय आहोत? एक केमिकलनी भरलेला एखादा फुगा जसा असतो तसं. कारण आपल्या बॉडीत सुद्धा वेगवेगळी केमिकल्स आहेत. ब्लड इज ऑल्सो केमिकल, अदर लिक्विड्स दे आर ऑल्सो केमिकल. पण हे काय आहे? हे सगळे जे आहेत हे सेल्समध्ये पॅक आहेत. प्रत्येक सेलमध्ये हे असल्यामुळं प्रत्येक सेल हे युनिट म्हणून फंक्शन करते आणि ओव्हरऑल आपली बॉडी एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणून फंक्शन करत असते. जर ह्या सेल नसते आपल्या बॉडीमध्ये तर आपली बॉडी म्हणजे काय झालं असतं? एक जस्ट अ बलून किंवा एक ब्लॉब की ज्याच्यामध्ये आत केमिकल्स भरलेले आहेत. एक्सप्रेसेस ऑल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲन एंटायर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात, आपण आता लिव्हिंग ऑर्गॅनिझमची कॅरेक्टरिस्टिक्स 7-8 कॅरेक्टरिस्टिक्स बघितलेली आहेत 7th स्टँडर्डमध्ये, 6th स्टँडर्डमध्ये. ती सगळी कॅरेक्टरिस्टिक्स ही ह्या सेलमध्ये आपल्याला दिसत असतात. ह्याच्यामध्ये सेल्समुळं ज्या बॉडीज तयार होतात किंवा जे ऑर्गॅनिझम्स तयार होतात त्यांचे 2 पार्ट आहेत. तुम्हालाही माहिती आहे. युनिसेल्युलर म्हणजे सिंगल सेलपासनं तयार होणारे ऑर्गॅनिझम, म्हणजे ज्या ऑर्गॅनिझमची बॉडी म्हणजे ती एक सेलच असते, एक्झाम्पल बॅक्टेरिया. त्याच्यानंतर मल्टीसेल्युलर, ज्यांची बॉडी मेनी सेल्सची, 2 or more सेल्सची बनलेली आहे, असे सगळे ऑर्गॅनिझम्स त्यांना म्हटलं जातं मल्टीसेल्युलर. एक्झाम्पल ह्युमन आहे, ॲनिमल्स, प्लांट्स किंवा जे तुम्हाला डोळ्याला आजूबाजूला जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम दिसतात दे ऑल आर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. सेल थेअरी. बायोलॉजिस्ट M.J. श्लिडेन हे एक होते आणि दुसरे होते T. श्वानन. ह्या दोघांनी काय केलं? पहिल्यांदी सेल ही बघितली होती. श्लेडन जे होते त्यांनी 1838मध्ये आणि टी श्वान म्हणून जे होते त्यांनी 1839मध्ये ह्या सेल्सचा स्टडी केला होता. आणि त्यांनी काय सजेस्ट केलं की सेल्स आर बेसिक युनिट ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ लाईफ. म्हणजे ह्या दोघांनी आधी हे स्टेटमेंट केलं की आपली बॉडी किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी बॉडी असते ही टायनी स्ट्रक्चरशी, की ज्याला सेल असं म्हणलं जातं, त्या स्ट्रक्चरपासनं ही आपली बॉडी बनलेली आहे. आणि ती जी स्ट्रक्चर किंवा ते जी युनिट आहे किंवा त्याला जे सेल जे नाव दिलेलं आहे ती सेल हे आपल्या बॉडीचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे.
In 1858, Dr. Rudolf Virchow observed that cells divide to produce more cells. नंतर 1858मध्ये आणखीन एक बायोलॉजिस्ट किंवा सायंटिस्ट होते डॉक्टर रुडॉल्फ व्हर्चॉ म्हणून. त्यांनी असं ऑब्झर्व केलं की एका सेलपासूनच दुसरी सेल तयार होते. एक सेल जी आहे ती डिव्हाइड होते आणि त्याच्यापासून दोन सेल तयार होतात. म्हणजे जसं इतर ऑर्गॅनिझम्स जसं लिव्हिंग थिंग्स जसं बर्थ देतात किंवा एग्जमधनं हे होतात तसं सेलचं होत नाही. जरी ती लिव्हिंग थिंग असली तरी एका सेलच्या डिव्हिजनमधनंच दुसरी सेल तयार होते. ह्या तिघांची मिळून कलेक्टिव्ह ऑब्झर्वेशन्स काय काय आहेत बघूया आपण. फर्स्ट, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड ऑफ सेल्स. जे काही ऑर्गॅनिझम्स आज आपल्याला अर्थवरती दिसतात लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दे ऑल आर मेड अप ऑफ सेल्स. ऑल लाईफ फंक्शन्स ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑकर्स विदिन द सेल. एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये जे काही लाईफ फंक्शन्स म्हणजे काय, ते लाईफ टिकून राहण्यासाठी, तो ऑर्गॅनिझम लिव्हिंग राहण्यासाठी जी काही फंक्शन्स परफॉर्म केले जातात. मग अशी आपण बघितली, एक्सक्रिशन आहे, ट्रान्सपिरेशन आहे, त्याच्यानंतर डायजेशन आहे, रेस्पिरेशन आहे. ही जी फंक्शन्स आहेत की ज्याच्यामुळं तो ऑर्गॅनिझम जिवंत असतो, ही सगळी फंक्शन्स त्या सेलमध्ये सुद्धा होत असतात. नंतर थर्ड पार्ट काय आहे, ऑल सेल्स अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. व्हेरी इम्पॉर्टंट. पहिली सेल जी असते त्याच्यापासूनच दुसरी सेल तयार होते. ऑल ऑफ अ सडन किंवा दुसऱ्या काही रॉ मटेरियलमधनं सेल तयार होत नाही. जी प्री एक्झिस्टिंग सेल असते त्या सेलमधनंच नवीन सेल तयार होत असते. आता सेल स्ट्रक्चर कसं असतं आपण बघूया. सेल्स आर डायव्हर्स. म्हणजे त्यांच्यामध्ये सेल्समध्ये खूप प्रकारची व्हरायटी तुम्हाला बघायला मिळते. वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या आकाराच्या, वेगवेगळ्या फंक्शन करणाऱ्या तुम्हाला सेल्स बघायला मिळतात. सेल्स शेअर अ कॉमन स्ट्रक्चरल प्लान. व्हॉट एव्हर मे बी द फंक्शन ऑफ द सेल, व्हॉट एव्हर मे बी द प्लेस ऑफ द सेल. ती बॉडीमध्ये कुठेही असू दे, तिचं फंक्शन काही वेगळं असू दे, किंवा प्लांटमधले असू दे, ॲनिमलमधले असू दे, बॅक्टेरियातले असू दे, पण त्या सगळ्या एकच कॉमन एक स्ट्रक्चरल प्लान त्या शेअर करत असतात. म्हणजे काय, त्यांचं जर एक ओव्हरऑल स्ट्रक्चर जर बघितलं तर ते कॉमनच तुम्हाला दिसून येतं. ऑल सेल्स शो सेल मेम्ब्रेन, प्रोटोप्लाझम, रायबोसोम्स, क्रोमोसोम्स. कुठलीही जर सेल तुम्ही घेतली तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे काही घटक जे आहेत किंवा हे जे काही ऑर्गॅनॅलिज आहेत हे आपण पुढे बघणार आहोत डिटेलमध्ये, हे तुम्हाला सापडतातच. काय काय, सेल मेम्ब्रेन म्हणजे त्या सेलचं कव्हर जस्ट लाईक आवर स्किन. त्याच्यानंतर प्रोटोप्लाझम म्हणजे त्या सेलमध्ये आतमध्ये असणारं फ्लुइड किंवा लिक्विड म्हणू आपण. त्याच्यानंतर रायबोसोम्स म्हणून एक ऑर्गॅनेली असते आणि क्रोमोसोम्स. प्रोटोप्लाझम कंटेन्स एव्हरीथिंग सेल नीड्स टू परफॉर्म व्हेरियस फंक्शन. आता इथं शेजारी एक सेलची डायग्रॅम तुम्हाला दाखवलेली आहे बघा. ती सेल तुम्हाला क्रॉस सेक्शन दाखवलेलं आहे. म्हणजे ती सेल जर तुम्ही बघितली तर इट इज लाईक अ बलून. बलूनचा जसा वरचं कव्हर असतं आणि त्याच्या आतमध्ये आपण लिक्विड किंवा पाणी भरलेलं असतं, तसं ह्या कव्हरच्या आतमध्ये एक जेली लाईक फ्लुइड असतं. बरोबर आहे, त्याला म्हटलं जातं प्रोटोप्लाझम. आणि ह्या प्रोटोप्लाझममध्ये त्या सेलला फंक्शन करण्यासाठी जे काही गरजेचं असतं ते सगळं काही ह्या प्रोटोप्लाझममध्ये तुम्हाला सापडतं. बघा, तुम्ही जर तिथं बघितलं तर तुम्हाला ते वेगवेगळे ऑर्गॅनिलीज त्याच्यामध्ये दिसत आहेत. काही ग्रीन कलरचे असे बॅक्टेरियासारखे छोटे आकार दिसत आहेत. नंतर असं घड्या घातलेलं काहीतरी दिसतंय. मध्ये एक ब्ल्यू कलरचं असं बॉलसारखं एक स्ट्रक्चर दिसतंय. हे सगळं काय आहेत, हे सगळे ते ऑर्गन्स किंवा ते ऑर्गॅनिलीज आहेत की जे सेलसाठी ह्या सगळे फंक्शन्स करत असतात. सेल मेम्ब्रेन सेपरेट्स प्रोटोप्लाझम फ्रॉम आउटर एन्व्हायरमेंट अँड अदर सेल. आता हे प्रोटोप्लाझम जे असतं, जसं फुगा, आपण खूप फुगे जर एकत्र ठेवले तर प्रत्येक फुगा एकमेकांपासून वेगळा राहतो. त्याच्या आत जर पाणी भरलेलं असेल, बरोबर आहे, तर ते पाणी एकमेकात मिक्स होत नाही. म्हणजे काय, त्या फुग्याचं जे बलूनचं जे वरचं मेम्ब्रेन असतं ते काय करत असतं, त्या बलूनमधल्या आतल्या पाण्याला इतर बलून्सपासून डिफरन्शिएट करत असतं, वेगळं करत असतं. तसं हे जे सेल मेम्ब्रेन जे असतं, इट इज अ बॉडी कव्हर ऑर स्किन ऑफ दॅट सेल असं आपण म्हणू शकतो. आणि त्या स्किनमध्ये आतमध्ये हे सगळं कंटेंट जे काही असतात ते भरलेले असतात. रायबोसोम्स आर स्ट्रक्चर्स इन प्रोटोप्लाझम दॅट मेक प्रोटीन्स. रायबोसोम्स काय आहेत, तर रायबोसोम असे डॉट, अगदी फाईन असे काही डॉटसारखे स्ट्रक्चर्स असतात किंवा पार्टिकलसारखे स्ट्रक्चर्स असतात की जे प्रोटीन तयार करण्याचं काम त्या सेलमध्ये करत असतात. कारण सेलला सुद्धा प्रोटीनची गरज असते.
क्रोमोसोम्स कॅरी जीन्स अँड आर रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स. क्रोमोसोम म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये एका ह्याच्या जनरेशनमधनं दुसऱ्या जनरेशनमध्ये काही कॅरेक्टरिस्टिक्स ट्रान्सफर होत असतात. काही गोष्टी इकडनं पहिल्या जनरेशनमधनं दुसऱ्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर केले जातात. फॉर एक्झाम्पल हेअर कलर असतो, डोळ्यांचा कलर असतो, स्किन कलर असतो, तुमचा चेहऱ्याची ठेवण असते. हे सगळं जे आहे ते एका जनरेशनकडनं दुसऱ्या जनरेशनकडे ट्रान्सफर केले जातात. हे कोण काम करत असतं ट्रान्सफरचं? तर हे जे जीन्स आहेत ते कॅरेक्टरिस्टिक्स कॅरी करत असतात आणि ते जीन्स कुठं असतात तर ह्या क्रोमोसोममध्ये असतात. ह्या प्रोसेसला म्हटलं जातं इनहेरिटन्स. आता सेल्स दोन प्रकारचे आहेत. ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ ऑर्गॅनिलीज अँड अरेंजमेंट ऑफ न्यूक्लियस. त्या सेलमध्ये असणारे ऑर्गॅनिलीज, फॉर एक्झाम्पल आपण म्हणजे ऑर्गॅनिलीज म्हणजे काय सेलचे, जर आपल्या बॉडीत जसे ऑर्गन्स आहेत, हार्ट आहे, हार्टचं फंक्शन वेगळं आहे, लंग्स आहेत, लंग्सचं फंक्शन वेगळं आहे, इंटेस्टाईन आहे, ब्रेन आहे, हे जे आतले आपल्या बॉडीमधले जे ऑर्गन्स आहेत तसे काही ऑर्गन्स एकदम मायन्यूट ऑर्गन्स हे सेल्समध्ये असतात. बट दे आर डोंट कॉल्ड ऑर्गन्स, दे आर कॉल्ड ऑर्गॅनिलीज. तर ह्या ऑर्गॅनिलीज आणि त्याचं जे न्यूक्लियस आहे, मेन कंट्रोल सेंटर, ते आपण पुढे बघणार आहे. तर ह्याच्या अरेंजमेंटवरती सेलचे दोन प्रकार पडतात. इथं पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे. एक आहे दॅट इज कॉल्ड यूकॅरियोटिक सेल. यूकॅरियोटिक सेलमध्ये जर तुम्ही बारकाईनं जर बघितलं तर हे जे सगळे ऑर्गॅनिलीजचे दिसत आहेत ना, ब्ल्यू कलरचं काहीतरी दिसतंय, ग्रीन कलरचं काहीतरी आहे, पिंक कलरचं आहे, त्याच्यानंतर ते ऑरेंज कलरचा छोटा एक बॉलसारखा आत दिसते, त्याच्या आतमध्ये ब्ल्यू कलरचं काहीतरी दिसतंय, DNA, न्यूक्लियस, ऑर्गॅनिलीज, हे सगळं काय असतं एका मेम्ब्रेनमध्ये ते कव्हरअप केलेलं असतं. म्हणजे त्याला एक प्रॉपर शेप असतो ह्या ऑर्गॅनिलीजना. ऑन द कॉन्ट्ररी प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये काय असतं की ते जे काही आतले कंटेंट असतात ते सेलच्या सायटोप्लाझममध्ये आत जी जेली लाईक फ्लुइड असतं त्याच्यात ते सगळं स्कॅटर्ड असतं. ते पण तेच फंक्शन करत असतं, पण त्याला ऑर्गनाइज्ड असं कुठल्याही प्रकारचं रूप नसतं. सो हे दोन प्रकार की एक यूकॅरियोटिक आणि एक प्रोकॅरियोटिक. यूकॅरियोटिक सेल्स आर मोर ऑर्गनाइज्ड दॅन प्रोकॅरियोटिक सेल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की प्रोकॅरियोटिक एकदम बेसिक सेल स्ट्रक्चर आणि त्याच्यापेक्षा थोडंसं डेव्हलप्ड, थोडंसं ॲडव्हान्स म्हणजे यूकॅरियोटिक सेल्स. थोडंसं यूकॅरियोटिक सेल्सबद्दल आपण आता माहिती घेऊया. मोर ऑर्गनाइज्ड दॅन प्रोकॅरियोटिक सेल. मगाशी मी तुम्हाला म्हणलं तसं प्रोटोप्लाझम इज डिव्हायडेड इंटू न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम. आता बघा, टोटल त्या सेलच्या आतमध्ये जे काही भरलेलं आहे मिक्सचर, त्या मिक्सचरला म्हटलं जातं प्रोटोप्लाझम. बरोबर. मग ह्या प्रोटोप्लाझमचे दोन पार्ट कुठले होतात? एक आहे दॅट इज कॉल्ड सायटोप्लाझम, जे रिमेनिंग जेली जे आहे दॅट इज कॉल्ड सायटोप्लाझम. आणि त्याच्यामध्ये इथं जर ह्या पिक्चरमध्ये तुम्ही बघितलं तर ब्ल्यू कलरचा असा हाफ कट बॉल दिसतोय तुम्हाला लिंबाच्या आकाराचा, दॅट इज न्यूक्लियस. म्हणजे न्यूक्लियस आणि रिमेनिंग जे काही लिक्विड आहे दॅट इज कॉल्ड सायटोप्लाझम. Cytoplasm contains various organelles like mitochondria, ribosome, Golgi bodies आणि इतर काही बऱ्याच गोष्टी. मग सायटोप्लाझममध्ये आपल्याला त्याच्या इतर ज्या ऑर्गॅनिलीज ज्या आहेत त्या सेलच्या ह्या फ्लोटिंग त्या सायटोप्लाझममध्ये असतात आणि ते सगळं मिळून जे आहे दॅट इज कॉल्ड सायटोप्लाझम. आणि सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस मिळून इट इज कॉल्ड प्रोटोप्लाझम. हा फरक लक्षात घ्या. व्हॉट इज सायटोप्लाझम अँड व्हॉट इज प्रोटोप्लाझम. Every organelle has its specific role and accounts for the distribution of labor within cell. आता ह्या ज्या ऑर्गॅनिलीज तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसत आहेत, मग अशी मी काही नावं घेतली, मायटोकॉन्ड्रिया आहे, न्यूक्लियस आहे, रायबोसोम्स आहे, गॉल्गी बॉडीज आहे, प्लेस्टिसाइड्स आहेत, वॅक्युओल्स आहेत, लायसोसोम्स आहेत, बरेच ऑर्गॅनिलीज असतात. ह्या प्रत्येक ऑर्गॅनिलीजचं काम हे त्या सेलमध्ये ठरलेलं असतं. जसं की आपल्या बॉडीत हार्ट काय करत असतं? सर्क्युलेशन ऑफ ब्लड, काम ठरलेलं आहे. ब्रेन काय करत असतो? आपल्या बॉडीवरती कंट्रोल ठेवत असतो. लंग्स काय करत असतात? रेस्पिरेशन करत असतात. इंटेस्टाईन, स्टमक हे काय करत असतात? डायजेशन करत असतात. मग ही सगळी फंक्शन त्या सेलमध्ये पण होत असतात. मग ही फंक्शन कोण करत असतं? तर हे जे सगळे ऑर्गॅनिलीज आहेत सेल्समधल्या, ह्या ऑर्गॅनिलीज ते सेलमधलं ते फंक्शन परफॉर्म करत असतात. आपण ते आता पुढे डिटेलमध्ये बघणार आहोत कोणाचं काय फंक्शन आहे ते. Organisms that are made up of eukaryotic cells are known as eukaryotes. ज्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीतल्या सेल्स ह्या अशा प्रकारे वेल ऑर्गनाइज्ड असतात किंवा यूकॅरियोटिक सेलच्या बनलेल्या असतात, दे आर कॉल्ड यूकॅरियोट्स. फॉर एक्झाम्पल प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, अल्गीज आहेत, फंगाय आहे,
भरपूर व्हरायटी त्याच्यामध्ये येते. जास्त करून जे मल्टीसेल्युलर सगळे ॲनिमल्स आपण बघतो दे ऑल आर मेड अप ऑफ, जनरली नॉट ऑल, काही त्यातले आहेत ज्याचे प्रोकॅरियोटिक सेल्स असतात, पण युजली जर बघितलं बाय थंब रूल दे ऑल आर मेड अप ऑफ युकॅरियोटिक सेल्स. आता प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमधले डिफरन्स काय आहे बघा. तुम्ही बघितलं असेल लिव्हिंग ऑर्गॅनिझमची बॉडी जर तुम्ही बघितली तर त्याच्यात तुम्हाला दोन हे दिसून येतात. प्लांटची बॉडी बघितली तर थोडीशी वेगळ्या प्रकारची दिसते तुम्हाला, आणि ॲनिमल्सची जर बॉडी बघितली तर तुम्हाला थोडीशी वेगळ्या प्रकारची दिसते. आपली बॉडी बघा थोडीशी आतमध्ये बोन्स असतात, वरती स्किन असते, स्किनच्या आतमध्ये फ्लफी आपलं मीठ किंवा मांसल हे भरलेलं असतं. तसंच प्लांटचं तुम्हाला दिसतं का? नाही. प्लांट जे असतं ते स्टाउट स्ट्रॉंग असतं. म्हणजेच काय, त्यांचे जे बेसिक युनिट्स आहेत सेल्स त्याच्यामध्ये बेसिक काहीतरी फरक असतो. तो काय आहे ते बघूया. प्लांट सेल शो प्रेझेन्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया, गॉल्गी ॲपॅरेटस किंवा गॉल्गी बॉडीज, व्हॅक्युओल्स अँड रायबोसोम्स. ॲनिमल सेल्समध्ये काय सेम आहे, शो प्रेझेन्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया, गॉल्गी ॲपॅरेटस, व्हॅक्युओल्स आणि रायबोसोम्स. म्हणजे दोन्ही सेलमध्ये काही बेसिक ऑर्गॅनिलीज ह्या सेम असतात. नंतर प्लांट सेल हॅज मेम्ब्रेन अँड मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस. प्लांट सेलला सुद्धा बाहेरच्या बाजूला मेम्ब्रेन असतं आणि आतमध्ये मेम्ब्रेनमध्ये कव्हर झालेलं न्यूक्लियस असतं. सेम इज द केस विथ ॲनिमल सेल. म्हणजे ह्या दोन काय त्याच्यातल्या सिमिलॅरिटीज आहेत. काय काय आहेत की काही ऑर्गॅनिलीज दोन्हीकडे सेम आहेत, त्याच्यानंतर दोन्ही सेलला सेल मेम्ब्रेन आहे, त्यांची न्यूक्लियस जी आहेत ही मेम्ब्रेननी बाउंड झालेली आहेत. म्हणजे त्यांचं न्यूक्लियस जे आहे इट इज अ सेपरेट बॉडी, मगाच्या पिक्चरमध्ये दाखवली तशी. प्लांट सेल हॅज अ सेल वॉल. आता हा फरक दोनमध्ये तुम्हाला दिसून येतो. प्लांट सेल जी असती त्याला टफ अशी सेल वॉल असते, जशा आपल्या घराच्या वॉल असतात तशी ती टफ एक सेल वॉल असते. त्यामुळे आणि ही ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल नसते. ॲनिमल सेलमध्ये तुम्हाला सेल मेम्ब्रेन दिसून येतं आणि हा त्याच्यातला बेसिक फरक आहे. त्याच्यामुळं प्लांटची जर बॉडी तुम्ही बघितली तर ती इट इज टफ अँड स्ट्रॉंग, आणि ॲनिमलची बॉडी बघितली तर इट इज लिटिल बिट सॉफ्टर दॅन प्लांट. प्लांट सेल कंटेन्स प्लास्टिड्स लाईक क्लोरोप्लास्ट. प्लांट सेलमध्ये काही प्लास्टिड्स दे आर ऑर्गॅनिलीज आपण पुढे बघणार आहोत. तर हे विशिष्ट प्रकारच्या प्लास्टिड्स असतात आणि दे आर कॉल्ड क्लोरोप्लास्ट. आता आपण 7th स्टँडर्डमध्ये हे बघितलेलं आहे. क्लोरोप्लास्टमध्ये ते काय करत असतात, फोटोसिंथेसिस करत असतात. व्हायरॅज ॲनिमल सेल डू नॉट हॅव एनी प्लास्टिड्स. प्लास्टिड्स म्हणजे काय, एक विशिष्ट प्रकारचं फंक्शन परफॉर्म करणारे ऑर्गॅनिलीज आहेत. त्यांना प्रत्येकाला वेगवेगळं ते फंक्शन ठरवून दिलं आहे. जसं क्लोरोप्लास्ट हे प्लास्टिड आहे, पण त्याचं फंक्शन काय आहे, टू मेक फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. प्लांट सेल कंटेन्स सिंगल लार्ज व्हॅक्युओल. व्हॅक्युओल म्हणजे त्या सेलचं आपण म्हणू स्टोअर रूम म्हणूया किंवा स्टोरेज सेंटर म्हणूया, की ज्याच्यामध्ये काही गोष्टी सेल स्टोअर करून ठेवते. काही वेळेला वेस्ट स्टोअर करते, काही वेळेला तयार केलेलं फूड स्टोअर करते. आता प्लांट सेलमध्ये तुम्हाला लक्षात येईल की प्लांट सेल जे फूड तयार करतं ते त्या व्हॅक्युअलमध्ये स्टोअर करून ठेवतं. प्लांट सेलमध्ये तुम्हाला एकच सिंगल मोठी व्हॅक्युअल दिसते. वेअर ॲज इन ॲनिमल सेल्स देअर आर स्मॉल व्हॅक्युअल्स. म्हणजे ॲनिमल सेल्समध्ये तुम्हाला अनेक छोट्या छोट्या 3, 4, 5 अशा व्हॅक्युअल दिसतील, पण प्लांट सेलमध्ये तुम्हाला एकच सिंगल व्हॅक्युअल की ज्या व्हॅक्युअलनी त्या प्लांट सेलचा 30 to 90% ऑफ एरिया किंवा आतला भाग जो आहे त्या सेलचा तो कव्हर केलेला असतो. प्लांट सेल डज नॉट हॅव सेंट्रिओल्स अँड सेंट्रोझोम्स. प्लांट सेलमध्ये हा जो स्पेसिफिक ऑर्गॅनिलीज आहे जो रिप्रोडक्शनमध्ये मदत करतो सेलला, हा तुम्हाला दिसत नाही, सेंट्रिओल्स किंवा सेंट्रोझोम्स. व्हेअर ॲज ॲनिमल सेल कंटेन्स सेंट्रिओल्स अँड सेंट्रोसोम्स. आता ह्या काही गोष्टी आहेत ज्या सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस आहेत प्लांट आणि ॲनिमल सेलमध्ये. त्यामुळं तुम्ही जर बघितलं तर दोन्हीही ऑर्गॅनिझम्स, त्यांचं स्वरूप, त्यांचं फंक्शन, इतर गोष्टी ह्या थोड्या डिफर्ड आहेत. बेसिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या क्वालिटी जर सोडल्या तर त्या दोन्हीपासून डिफरंट का आहेत, तर त्याचं कारण बेसिक त्यांच्या सेलमध्ये असणारा डिफरन्स आहे. त्याच्यानंतर इथं बघा हे दोन प्लांट सेल आणि ॲनिमल सेल दाखवलेली आहे. प्लांट सेल जर तुम्ही बघितलं तर त्याला ती ग्रीन कलरची थिक अशी कडेला तुम्हाला सेल वॉल दिसते. त्याच्या आतमध्ये त्यांचं सेल मेम्ब्रेन असतं. म्हणजे सेल मेम्ब्रेनच्या बाहेर टर्जिड थिक स्ट्रॉंग असं सेल वॉलचं कव्हर असतं. इकडं जर बघितलं ॲनिमल सेलमध्ये तर तुम्हाला फक्त एक थिन कलरचं नुसतं कव्हर दिसतंय, दॅट इज सेल मेम्ब्रेन. परत इकडं प्लांट सेलमध्ये जर तुम्ही बघितलं तर सेंटरला असं ब्ल्यू कलरचं मोठं एक असं बलूनसारखं आत स्ट्रक्चर दिसतंय, दॅट इज नथिंग बट अ व्हॅक्युअल. आणि इकडं जर बघितलं तर छोटे छोटे तुम्हाला आतमध्ये असे कॅव्हिटीज दिसत आहेत प्लांट्स ॲनिमल सेलमध्ये, दे आर
व्हॅक्युल्स. तर हा बेसिक डिफरन्स हा प्लांट आणि ॲनिमल सेलमध्ये तुम्हाला दिसून येतो. आता सेलचे पार्ट्स अँड ऑर्गॅनेलिज कुठले कुठले आहेत बघूया. इथं बघा, एक तुम्हाला सेलचं डायग्राम एक दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये अनेक तुम्हाला वेगवेगळी नावं दिसतील. मायटोकॉन्ड्रियॉन, व्हॅक्युओल, सायटोप्लाझम, गॉल्गी कॉम्प्लेक्स, व्हॅसिकल्स, लायसोसोम, सेंट्रिओल्स, प्लाझ्मा मेम्ब्रेन, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, रायबोसोम, मायक्रोट्युब्युल्स आणि न्यूक्लियस. तर हे सगळे ऑर्गॅनेलिज काय आहेत, त्यांचं फंक्शन काय आहे आणि ते काय नक्की काम करतात सेलमध्ये, आणि ते सेलमध्ये का असतात, त्यांचं काय इम्पॉर्टन्स आहे, ह्या काही गोष्टी आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत. त्याच्यातलं पहिलं आहे दॅट इज कॉल्ड सेल वॉल. या शेजारच्या डायग्राममध्ये तुम्हाला रेड कलरने ती सेल वॉल दाखवलेली आहे. तुम्ही इझिली ती आयडेंटिफाय करू शकता. आउटर मोस्ट थिक कव्हर जे तुम्हाला त्या सेलचं दिसतंय दॅट इज नथिंग बट अ सेल वॉल. आपली फेन्सिंग वॉल असते ना, सेम त्या सेलला प्रोटेक्ट करणारं आउटर टफ कव्हर इज अ सेल वॉल, नथिंग एल्स. प्लांट सेल्स कंटेन वॉल लाईक स्ट्रक्चर सराउंडिंग सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनला आणखीन एक एक्स्ट्रा बाहेरनं टफ थिक कव्हर असतं दॅट इज सेल वॉल. सेल वॉल is used for protection against variations in temperature, high wind speed, atmospheric moisture, etc. आता तुम्ही जर बघितलं असेल तर बेसिकली प्लांट्स आर नॉन लोकोमोटिव्ह लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. दे आर एक्सपोज्ड टू ऑल हार्श कंडिशन्स ऑफ एन्व्हायरमेंट. मग त्या हार्श कंडिशन्समध्ये ती प्लांटची बॉडी टिकून राहावी, त्या हार्श कंडिशन्सना त्यांना फाईट करता यावं, ते काम ह्या सेल वॉल करत असतात. त्या सेलचं ह्या सगळ्या क्लायमेटिक हार्श कंडिशनपासून एक्स्ट्रीम टेम्परेचर्स असतील, हाय विंड्स असतील, टेम्परेचरमधली व्हेरिएशन्स असतील, मॉइश्चर कंटेंट असेल, हे सगळं जे काही अटॅक्स म्हणू आपण ज्याला, हे सगळे अटॅक्सपासून त्या सेलचं प्रोटेक्शन हे सेल वॉल करत असते. सेल वॉल प्रोव्हाइड्स एक्स्ट्रा प्रोटेक्शन. सेल मेम्ब्रेन आहेच आहे, पण त्या सेल मेम्ब्रेनला सुद्धा बाहेरच्या बाजूला एक्स्ट्रा प्रोटेक्शन हे सेल वॉल देत असते. सेल मेम्ब्रेन इज नथिंग बट अ फ्लेक्झिबल बाउंड्री. फुगा, बलून बघितला आपण, बलूनला बाहेरच्या बाजूला रबरी एक कव्हर असतं आणि त्या कव्हरमध्ये आपण एअर किंवा वॉटर भरतो. ते जे कव्हर आहे इट इज लाईक अ सेल मेम्ब्रेन. सेपरेट्स सेल फ्रॉम सराउंडिंग. जसं आपली बॉडी, आपल्या बॉडीतले इनर कंटेंट जे आहेत हे सराउंडिंग्सपासून, एअरपासून सेपरेट कशामुळे झालेले आहेत, बिकॉज ऑफ आवर स्किन दॅट इज द आउटर मोस्ट कव्हर ऑफ आवर बॉडी. तसं ह्या सेलचं आउटर मोस्ट कव्हर काय असतं, सेल मेम्ब्रेन. इथं खाली पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय बघा, रेड कलरने दाखवलेलं आहे. ब्ल्यू कलरचं जे वरचं आहे आणि त्याच्या आतमध्ये एक व्हायलेट कलरचा लेअर दिसतोय. दिस ऑल कंप्राइजेस ऑफ अ सेल मेम्ब्रेन. रिस्पॉन्सिबल फॉर शेप ऑफ सेल. सेम परत मी बलूनचंच एक्झाम्पल देईन. बलूनमध्ये जसं तुम्ही बघता की बलूनला जो शेप, त्या ह्याला जो शेप असतो मेम्ब्रेनला, तोच शेप त्या बलूनला आपण फुगवल्यानंतर येतो. तसं ह्या मेम्ब्रेनमुळं त्या सेलला एक शेप मिळतो. मेड अप ऑफ प्रोटीन, फॅट अँड लिपिड्स. हे सेल मेम्ब्रेन जे आहे हे कुठल्या कुठल्या गोष्टींचं बनलेलं असतं, तर प्रोटीन्स, फॅट्स आणि लिपिड्स. लिपिड्स इज अ सॉर्ट ऑफ फॅट्स. फॅट्सपासूनच ही लिपिड्स किंवा हे ऑइली सबस्टन्सेस आपण म्हणू थोडक्यात, हे तयार झालेले असतात आणि त्याच्यामुळं हे सेल मेम्ब्रेन हे तयार होतं. त्यामुळं ते टफ असतं, फ्लेक्झिबल असतं आणि मॉइस्ट राहतं. अलाउज न्यूट्रिएंट्स इन अँड अलाउज वेस्ट आउट ऑफ द सेल. मेन सेल मेम्ब्रेनचं फंक्शन काय? आता तुम्ही जर बघितलं तर त्या सेल मेम्ब्रेनवरती तुम्हाला असे ब्ल्यू कलरचे स्पॉट्स दिसत आहेत. लक्षात आलं? सेल मेम्ब्रेन. आता या सेलला कुठं तोंड आहे का फूड खायला? नाही आहे, बरोबर. वेस्ट बाहेर टाकायला काय स्पेसिफिक ऑर्गन आहे का? नाही आहे. मग हे सेल मेम्ब्रेनच हे काम करत असतं. काय तर न्यूट्रिएंट सेलमध्ये आत घ्यायची आणि त्याच वेळी वेस्ट मटेरियल जे काही सेलमध्ये तयार होत असतं ते ह्या सेल मेम्ब्रेन थ्रू बाहेर टाकून दिलं जातं. इट इज पोरस इन नेचर, अलाउज सबस्टन्सेस इन अँड आउट. आता तुम्ही जर बघितलं तर ते ब्ल्यू कलरचे स्पॉट जे दिसत आहेत दे आर नथिंग बट टायनी पोर्स. ह्या पोअर्समधनं हे जे सबस्टन्सेस आहेत हे त्या सेल मेम्ब्रेनमधनं आत बाहेर करत असतात. न्यूट्रिएंट्स आत येतात, वेस्ट मटेरियल बाहेर टाकलं जातं, वॉटर आत घेतलं जातं. हे सगळं जे आहे हे ह्या सेल मेम्ब्रेन थ्रू चालत असतं. मूव्हमेंट ऑफ सबस्टन्सेस इज हायली रेग्युलेटेड. ही जी सबस्टन्सची मूव्हमेंट सेल मेम्ब्रेन थ्रू होत असते ह्याच्यावरती सेल मेम्ब्रेनचा आणि त्या सेलचा कंट्रोल असतो. म्हणजे काय तर कुठला मॉलिक्यूल कधी आत घ्यायचा, कुठला मॉलिक्यूल आत येऊन द्यायचा, कुठला येऊन द्यायचा नाही, सेलला काय गरज आहे आता आणि कुठला मॉलिक्यूल गरजेचा आहे,
तेवढाच फक्त आत येऊन द्यायचा, तो कुठल्या वेळी आत घ्यायचा, बाहेर टाकताना सुद्धा कुठले मोलेक्युल्स बाहेर टाकायचे, हे सगळं जे काही आहे या सगळ्या मूवमेंट्स हे सेल मेम्ब्रेन व्यवस्थित रेग्युलेट करत असतं, म्हणजे त्याच्यावर त्याचा फुल कंट्रोल असतो. सम मोलेक्युल्स आर लेट इन ॲट एनी टाईम. काही मोलेक्युल्स जे आहेत हे केव्हाही त्या सेल मेम्ब्रेनमधनं आत बाहेर केले जातात, कारण त्यांची गरज जशी सेलला असते तसं ते मूवमेंट चालू राहते. वाईल सम आर लेट इन ॲट स्पेसिफिक टाईम. तर काही जे आहेत ते काही विशिष्ट वेळेलाच फक्त आतमध्ये घेतले जातात. बघा, आता उदाहरण जर घ्यायचं झालं तर फोटोसिंथेसिसमध्ये ज्यावेळी सूर्यप्रकाश असतो त्यावेळीच फक्त फोटोसिंथेसिस चालू असतं, बरोबर आहे. त्याच्यासाठी लागणारा कार्बन डायऑक्साईड जो आहे तो एअरमधनं स्टोमॅटाद्वारे आत घेतला जातो, पण तो त्या सेलमध्ये आत केव्हा जाणार, जर सनलाईट असेल आणि फोटोसिंथेसिस प्रोसेस जर चालू असेल तरच तो कार्बन डायऑक्साईडचा मोलेक्यूल हा त्या सेलमध्ये आत जाणार. त्याच्या उलट ऑक्सिजन जर बघितला तर ऑक्सिजन रेस्पिरेशनसाठी सेलला गरजेचा असतो, त्यामुळं ऑक्सिजन जो आहे हा दिवस असो किंवा रात्र असो, म्हणजे सनलाईट असो किंवा सनलाईट नसो, पण तो ऑक्सिजनचा मोलेक्यूल जो आहे तो केव्हाही त्या सेल मेम्ब्रेनमधनं आत बाहेर करू शकतो. हे प्लांट सेल बाबतीत मी सांगितलं तुम्हाला. अदर्स आर नॉट अलाउड इन ॲट ऑल. बाकीचे जे कुठले मोलेक्युल्स आहेत त्यांना आत प्रवेश नसतो, नो एंट्री. म्हणजे बघा, आता ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन फक्त प्लांट सेलमध्ये जाऊ शकतात आतमध्ये, पण इतर जे काही गॅसेस एअरमधले आहेत त्यांना मात्र सेलमध्ये एंट्री मिळत नाही. तर ह्या प्रकारे हे मेम्ब्रेन जे आहे हे पूर्णपणे ह्या मूवमेंट्स किंवा हे जे मोलेक्यूल कुठले आत घ्यायचे काय घ्यायचे ह्याच्यावरती पूर्णपणे कंट्रोल ठेवून असतं. सेल वॉल अराउंड सेल मेम्ब्रेन is important feature in plant cell which is absent in animal cell. आता हे जे सेल मेम्ब्रेन आहे त्या सेल मेम्ब्रेनच्या बाहेरच्या बाजूला सेल वॉल असते. मगाशी आपण जी प्लांट सेल बघितली ग्रीन कलरची त्याच्यात तुम्ही बघितलं होतं की आतल्या बाजूला त्याचं सेल मेम्ब्रेन दिसत होतं थिन आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला स्ट्रॉंग टफ अशी सेल वॉल दिसत होती. आता ही सेल वॉल का असते ते मागं मी तुम्हाला सांगितलेलं आहेच आहे. ही सेल वॉल काय करत असते तर त्या सेल मेम्ब्रेनला बाहेरच्या बाजूनी प्रोटेक्शन देत असते, कारण सेल मेम्ब्रेन हे अतिशय डेलिकेट असतं. त्यासाठी ही सेल वॉल प्लांट सेलमध्ये प्रोव्हाइड केलेली असते, पण ही ॲनिमल सेल्समध्ये मात्र आपल्याला सापडत नाही. सेल वॉल सपोर्ट्स मेम्ब्रेन अँड गिव्ज ॲडिशनल प्रोटेक्शन. मगाशी म्हटलं तसं की त्या सेल मेम्ब्रेनला ही सेल वॉल बाहेरनं सपोर्ट करत असते आणि एक ॲडिशनल प्रोटेक्शन, ॲडिशनल कव्हरिंग हे त्या प्लांट सेलला ती प्रोव्हाइड करत असते. नेक्स्ट पार्ट आहे सायटोप्लाझम. सायटोप्लाझम म्हणजे काय बघा, बलूनमध्ये आपण पाणी भरतो, ते जे भरलेलं जे आतलं पाणी आहे त्या बलूनमधलं, तसं ह्या सेलच्या आतमध्ये सुद्धा एक जेली लाईक सबस्टन्स भरलेला असतो की ज्याच्यामुळं ती सेल शेप घेते आणि तो जो सबस्टन्स आहे दॅट इज नथिंग बट सायटोप्लाझम. जेली लाईक सबस्टन्स बिटवीन सेल मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस. बाहेरच्या बाजूला सेल मेम्ब्रेन आहे बरोबर, आतल्या बाजूला न्यूक्लियस आहे. त्या दोन्हीच्या मध्ये जी स्पेस असते ती स्पेस ज्या जेली लाईक सबस्टन्सनी भरलेली असते तो सबस्टन्स म्हणजे सायटोप्लाझम. लाईक फॅक्टरी कॅम्पस वेअर डिफरंट ॲक्टिव्हिटीज परफॉर्म्ड सायमल्टेनियसली. आता हे जे सायटोप्लाझम आहे ह्या सायटोप्लाझममध्ये सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज, सेलला गरजेच्या ॲक्टिव्हिटीज ह्या सायटोप्लाझममध्ये चालू असतात. मग डायजेशन असो, रेस्पिरेशन असो, एनर्जी प्रोडक्शन असो, त्या एखाद्या वेस्ट सबस्टन्स असो, हे सगळं जे काही आहे त्याचं हँडलिंग जे आहे हे ह्या सायटोप्लाझममध्ये होत असतं. म्हणजे जसं बघा एखाद्या फॅक्टरीमध्ये, त्या बिल्डिंगमध्ये किंवा त्या फॅक्टरीच्या कॅम्पसमध्ये ह्या सगळ्या त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंगच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटीज चालू असतात आणि ती ओव्हरऑल ती फॅक्टरी चालू आहे असं आपण म्हणतो. तसं ह्या सेलच्या सायटोप्लाझममध्ये ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज चालू असतात आणि ओव्हरऑल त्या सेलच्या लाईफसाठी गरजेच्या ज्या लाईफ प्रोसेसेस आहेत त्या लाईफ प्रोसेसेस या सायटोप्लाझममध्ये चालू राहतात. इट मेक्स न्यू मोलिक्युल्स लाईक प्रोटीन्स, फॅट्स, ग्लुकोज एक्सेट्रा. ह्या ॲक्टिव्हिटीज ज्या चालू असतात त्या ॲक्टिव्हिटीजमधनं काय असतं तर त्या सेलला गरजेचे मोलिक्युल्स जे असतात, जसं की प्रोटीन लागतं सेलला, सेल बिल्डिंगसाठी, त्याचे जे काही ऑर्गॅनिल्स तयार करण्यासाठी असतील, सेल मेम्ब्रेन कुठं खराब झालं असेल, वॉर्न आउट झालं असेल तर ते तयार करण्यासाठी असेल, ज्यावेळी सेल डिव्हिजन होते त्यावेळी प्रोटीन लागतं, ते त्या सेलच्या सायटोप्लाझममध्ये तयार होत असतं. तसंच फॅट्स लागतात, ग्लुकोजचे मोलिक्युल्स तयार होत असतात प्लांट सेलमध्ये आणि आपल्या सेलमध्ये ग्लुकोजच्या मोलिक्युल्सचं ब्रेकडाऊन होत असतं. तर ह्या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सायटोप्लाझममध्ये होत असतात. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर ब्रेकिंग मोलिक्युल्स इंटू स्मॉलर कंपोनंट्स अँड जनरेटिंग एनर्जी.
व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ग्लुकोज मॉलिक्यूल ज्यावेळी आपण तुम्हाला माहिती आहे डायजेशन प्रोसेसमध्ये आपलं अन्न जे खातो त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं, ते प्रत्येक सेलला प्रोव्हाइड केलं जातं. ग्लुकोज इज अ फ्युएल फॉर द सेल. मग हे जे ग्लुकोज मॉलिक्यूल्स आहेत हे ज्यावेळी त्या सायटोप्लाझममध्ये पोहोचतात, आतमध्ये जातात सेल मेम्ब्रेनमधनं, त्यावेळी त्याचं ब्रेकडाऊन केलं जातं ऑक्सिजनच्या मदतीने आणि त्याच्यापासून एनर्जी रिलीज केली जाते. ही ॲक्टिव्हिटीसुद्धा सायटोप्लाझममध्येच घडत असते. इट डील्स विथ द ट्रान्सपोर्ट ऑफ डिफरंट कंपोनंट्स इन अँड आउट ऑफ द सेल. मगाशी जे सेल मेम्ब्रेनचं जे काम सांगितलं त्याच्यात सायटोप्लाझमसुद्धा सेल मेम्ब्रेनला हेल्प करत असतं. कशासाठी? हे जे सबस्टन्सेस आहेत किंवा हे जे कंपोनंट्स आहेत, हे जे मॉलिक्यूल्स आहेत, ह्याचं आत बाहेर, सेलच्या आतमधनं बाहेर, बाहेरनं आत हे जे ट्रान्सपोर्ट चालू असतं त्याच्यासाठी सुद्धा सायटोप्लाझम हेल्प करत असतं. Cytoplasm contains organelles like nucleus, mitochondria, ribosome, Golgi bodies किंवा Golgi apparatus, Golgi किंवा Golgi दोन्ही प्रकारे त्याचं प्रोनाऊन्सिएशन केलं जातं. व्हेसिकल्स, प्लास्टिड्स, व्हॅक्युओल्स, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, सेंट्रिओल्स, सेंट्रोसोम्स अँड लायसोसोम्स. बघा आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे ऑर्गन्स आहेत, बरोबर आहे. ब्रेन आहे, हार्ट आहे, लंग्स आहेत, त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीमचे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत, किडनीज आहेत, लिव्हर्स आहेत. हे सगळे ऑर्गन काय आहेत? हे आपल्या बॉडीच्या आतमध्ये क्लोज आहेत. तसं ह्या सेलमध्ये सुद्धा ही वेगवेगळी फंक्शन करण्यासाठी हे वेगवेगळे ऑर्गन असतात, जी त्यांची नावं मी आत्ता तुम्हाला सांगितली. फक्त एकच आहे, त्यांना ऑर्गन का नाही म्हणू शकत आपण? बिकॉज ऑर्गन्स आर मेड अप ऑफ टिश्यू सेल्सपासून बनलेले असतात, पण हे ऑर्गन्सच आहेत सेलच्या आतमध्ये, त्यामुळे ते टिश्यूपासून बनलेले नाहीत, म्हणून त्यांना ऑर्गन्स म्हणत नाहीत, त्यांना म्हणलं जातं ऑर्गॅनिलीज. आणि हे सगळ्या ज्या ऑर्गॅनिलीज आहेत हे ह्या सायटोप्लाझममध्ये आतल्या बाजूला तरंगत असतात. हा झाला सेल चॅप्टरचा फर्स्ट पार्ट. ह्याच्यामध्ये आपण काही इम्पॉर्टंट गोष्टी सेलबद्दलच्या बघितल्या. सेल म्हणजे काय, ते फंक्शनल आणि स्ट्रक्चरल युनिट का आहे, त्याच्यानंतर प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमधला डिफरन्स काय आहे, युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे काय, त्याच्यामध्ये फरक काय आहे. त्याच्यानंतर आपण काही पार्ट त्याचे बघितले, त्याच्यात सेल मेम्ब्रेन बघितलं, सायटोप्लाझम बघितलं. ह्या काही गोष्टी आपण आत्ता बघितलेल्या आहेत. इथं हा पार्ट 1 आपण संपवतोय. ह्याचा व्हिडिओ बघा. ह्याचं सगळं मटेरियल आपण ॲपवरती आणि वेब पोर्टलवरती लोड केलेलं आहे. टेस्ट आहेत, त्याचं वर्कशीट आहे. हे सगळं व्यवस्थित सॉल्व करा. थँक्यू.